नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण झटपट असा घरच्या घरी तव्यावरती पिझ्झा तयार करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट असा हा मस्त पिझ्झा तयार होतो। तर इथे सुरुवातीला आपल्याला पिझ्झावरची जे टॉपिंगसाठी जी भाजी लागते ती भाजी आपण बनवणार आहोत। तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतले। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि 1 चमचा इथे बारीक चिरलेलं आलं सुद्धा घालायचं आहे। छान हाय फ्लेमवर आपल्याला हे आलं लसूण आधी परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालायची आहे किंवा तुम्ही मिरचीचा असा ठेचा सुद्धा बनवून ह्यामध्ये घालू शकता, मस्त टेस्ट येते। हे बघा, एकदम बारीक चिरलेली मिरची इथे मी घातलेली आहे आणि आता हे छान असं आपण परतून झाल्यानंतर आता आपण एक एक करून ह्यामध्ये भाज्या घालूया। तर सुरुवातीला मी 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि आता आपण यामध्ये कोबी घालणार आहोत। तर कोबी सुद्धा आपल्याला इथे 2 ते 3 चमचे एवढा घालायचा आहे। कांदा आणि कोबीचं प्रमाण थोडंसं आपण यामध्ये जास्त घेतलेलं आहे आणि इथे 1 चमचा आपण बारीक किसलेला गाजर घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे बारीक चिरलेली शिमला मिरची आहे। तर एवढ्या भाज्या आपण ह्या पिझ्झासाठी वापरणार आहोत आणि छान ह्या भाज्या आपण परतून घेऊया। गॅसची फ्लेम आम्ही हायच ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर या भाज्या छान अशा 2 मिनिटं परतायच्या आहेत। चवीनुसार ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि थोडंसं आपल्या पिझ्झाला आपल्याला इंडियन टच द्यायचा आहे म्हणून यामध्ये मी चवीनुसार थोडंसं यामध्ये लाल तिखट घालते। छान टेस्ट येते, तुम्ही सुद्धा थोडंसं लाल तिखट घालून नक्की ट्राय करा, खूप मस्त इंडियन टच आपल्या ह्या पिझ्झाला येतो। तर ही भाजी आपण 1-2 ते 3 मिनिटं छान अशी हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे। भाजी आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे, थोडी अर्धी कच्चीच ठेवायची आहे आणि इथे भाजी आपली इथे तयार झालेली आहे पिझ्झासाठी। तर आता आपण पिझ्झाचा बेस तयार करून घेऊया। तर इथे बेस मी रेडीमेड घेतलेला आहे त्यावरती आपल्याला 1 चमचा एवढं बटर लावून घ्यायचं आहे। छान सगळीकडे आपल्याला हा बटर छान लावून घ्यायचा आहे आणि आता बटर लावून घेतल्यानंतर ह्यावरती मी 1 चमचा पिझ्झा स्प्रेड घेतलेला आहे। हा टोमॅटोचा पिझ्झा स्प्रेड आहे, कुठल्याही तुम्ही विकत कंपनीचा घेऊ शकता। आपल्या आवडीप्रमाणे पिझ्झा स्प्रेड मार्केटमध्ये आपल्याला रेडीमेड मिळतात किंवा आपण घरीसुद्धा बनवू शकतो। तर हा मी विकतच घेतलेला पिझ्झा स्प्रेड आहे, सगळीकडे इव्हनली एक लावलेला आहे आणि त्यावरती आता आपण ही भाजी तयार केलेली आहे ती घालणार आहोत। 1-2 ते 3 चमचे भाजी ह्यावरती बसते आणि ती सगळीकडे आपल्याला पिझ्झावरती गोलाकार सगळीकडे पसरवून घ्यायची आहे एकसारखी। आता ही पिझ्झाच्या वरती भाजी चांगली स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला वरून थोडंसं ऑरेगॅनो घालायचं आहे। ऑरेगॅनोने सुद्धा खूप मस्त पिझ्झाला टेस्ट येते आणि वरून आपण थोडेसे चिली फ्लेक्ससुद्धा घालणार आहोत। थोडेसेच घालायचे आहेत भाजीमध्ये, म्हणजे भाजीसुद्धा मस्त चवीला लागते आणि वरून आपण खूप सारं वरतून चीज घालायचं आहे। हे बघा, सगळीकडे भरभरून असं आपल्याला ह्यावरती चीज घालायचं आहे। मोझरेला चीज इथे मी वापरलेला आहे, म्हणजे तो छान मेल्ट होतो। आता हे बघा, इथे आपला बेस पूर्णपणे रेडी आहे। तर चीजवरती सुद्धा आपल्याला थोडंसं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि आता तव्यावरती आपण थोडंसं बटर लावायचं आहे आणि हे तयार केलेला पिझ्झा बेस आपल्याला इथे यावरती बेक करायला थोडंसं ठेवायचं आहे। आता ह्या पिझ्झावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला 5-1 मिनिटं हा पिझ्झा छान असा बेक करायचा आहे। चीज छान असं मेल्ट झाल्यानंतर इथे आपला पिझ्झा खायला तयार होतो। हे बघा, मस्त चीज छान मेल्ट झालेला आहे। आपण हे ओव्हनमध्ये सुद्धा बेक करायला ठेवू शकतो, पण आपण घरगुती मस्त झटपट तव्यावरती सुद्धा आपण छान असा हा बघा पिझ्झा तयार केलेला आहे आणि असं मस्त असं आपण हा पिझ्झा आता कट करून घेणार आहोत। एकदम छान मस्त बघा, चीज छान मेल्ट होतो आणि आपण ओव्हन न वापरता सुद्धा तव्यावरती छान मस्त असे हे पिझ्झा तयार करू शकतो आणि चवीला तर आपला पिझ्झा मस्त झालेला आहे। छान मस्त इंडियन टच आपल्या ह्या पिझ्झाला आलेला आहे, खूप मस्त चवीला झालेला आहे आणि हे बघा, मस्त चीज पण बघा तुम्ही किती मस्त मेल्ट झालेला आहे। तर तुम्हाला आज आपण बनवलेला
हा तव्यावरती पिझ्झाची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा।